सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायीचा नमस्कार माझा सद्गुरुनामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे खडे जय त्या श्री कृष्णे बंधू जयाते जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, श्री गुरु दत्तात्रयांच्या अधिष्ठान आहे त्यांना वंदन करते, सद्गुरूंना सादर साष्टांग वंदन करते, श्रोते गुरु जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि आमचं काही चिंतन या ठिकाणी आपण करू। सगळे दासबोध अभ्यासार्थी आहेत, त्यामुळे समर्थ सगळ्यांनाच माहिती आहे, समर्थ संप्रदाय सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळे अभ्यासार्थी आहेत। आता नीलमताईंनी सांगितलं की तरुणांनी ही गोळी पुढे न्यावी। मला समोर दिसत आहेत तरुण, बघितलं बरं वाटलं की पुढची गोळी समर्थाने तयार करून ठेवलेली आहे। PhD करणारे समोर बसलेले आहेत, ते सगळे पागाऊ भाऊही आहेत आणि जागा आता कधीतरी त्यांनी तुम्ही घ्यायची आता इकडे। आता आम्हाला नाही बोलवायचं, पण आता आलो तर तेवढी सेवा नक्की करू। छान मुलांचा अभ्यास आहे, मला नक्की माहिती आहे। गौरीताईंनी आता म्हटलं की आता नवीन फळी तयार होते, खूप छान आनंदाची गोष्ट आहे। असं वादच्या विषयाला न्याय देऊ आपण। बदलापूरमध्ये बऱ्याच दिवसांनी शिबिर बघितलं आणि त्याच्यानंतर काढलेले बघितलं, हॉलमध्ये बघितल्यानंतर आठवण आली त्या समर्थांच्या पादुकांची। पण समोर पादुका आणि इथे बुवा असायच्या, आम्ही गमतीने म्हणायचो तिकडे निर्गुण समर्थ, इकडे सगुण समर्थ, पण मारुती भाऊ इथे असायचे, आमचा मुक्काम इकडेच असायचा, त्यामुळे बुवांच्या चरणी गौरीताईंची आठवण झाली की ज्याने अभ्यास केला, अनेक अभ्यास वर्ग डोंबिवली ह्या बदलापूर शहरामध्ये झालेले। आम्ही डोंबिवलीहून येत होतो तेव्हा तोच मला वाटतं तुम्हा सगळ्यांना असणारा अनुभव असेल आता, किती आपण सगळं वर्ग सोडून धावत धावत येतो समर्थांच्या विचारामध्ये राहिला। कारण हा खरा आपला परिवार आहे, समविचारांचा। लौकिकाचा परिवार वेगळा, कुटुंब वेगळं, पण हा परिवार जो अत्यंत निरपेक्ष आनंद देणारा असा हा परिवार आहे। तिथे या सगळ्यांच्या ठिकाणी काही चिंतन सादर करते। मला दिलेली जी ओवी आहे ती ओवी समर्थांची संसार मुळीचा नासका विवेके करावा नेटका, नेटका करिता टीका होत जातो। 19व्या दशकातली 1910-28 अशी ती ओवी आहे। याचा अर्थ समर्थांचा सगळा दासबोध सांगून झालेला आहे आणि अगदी शेवटी शेवटी समर्थ सांगतात। पण समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थांसारखा जो हाडाचा शिक्षक आहे की ज्याने केवळ मानव घडवण्याचंच काम केलेलं आहे। प्रपंच लौकिकांनी स्वतःचा नाही केला, पण राष्ट्राचा प्रपंच केला आणि राष्ट्राचा प्रपंच करताना शंकरराव देव यांना समर्थ हृदय म्हटलं जातं। ते असं म्हणतात की समर्थांच्या विचारांचं जर विस्मरण झालं तर भारताचं मरण आहे आणि समर्थांच्या विचारांचं स्मरण असेल तर भारताचं जीवन आहे। याचा अर्थ राष्ट्र बांधणीसाठी जी आवश्यकता आहे ती बांधणी करण्यासाठी केवळ माझा प्रपंच इतका आवश्यक नाही, काहीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची आवश्यकता आहे आणि ती समर्थांनी केलेली आहे। स्वतः त्यांचं जेव्हा आपण जीवनचरित्र बघतो तेव्हा लक्षात असं येतं की त्यांनी आनंदवान भुवनीसारखं सुंदर स्वप्न बघितलं, पण ते बघताना त्यांना पूर्ण जाण आहे स्वप्न जरी आत्मप्रकाशात दिसत असलं तरी ते सत्यात उतरावायचं असेल तर क्षात्र तेजाची गरज आहे। हे ज्यांनी मान्य केलेलं आहे आणि क्षात्र तेज म्हणून शिवांना बरोबर घेऊन त्यांनी कार्य केलेले असे समर्थ आहे। आणि त्यामुळे समर्थांच्या जीवनाची एक सूत्र आहे, ते सूत्र जर बघितलं तर पहिलं सूत्र आहे ते व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी। प्रत्येक व्यक्तीचा परिपूर्णपणाने विकास, ज्याला दोन्ही म्हटले लौकिक आणि पारलौकिक असा झाला पाहिजे। म्हणून व्यष्टी समष्टी, एका व्यक्तीचा परिपूर्ण विकास झाला, तिचं वैचारिक जीवन एक दर्जेदार उंचीचं झालं की साहजिकच अशी व्यक्ती घरी बसू शकत नाही, ज्याला समर्थ महंत म्हणतात।
म्हणते म्हणत करावे तरी तर म्हणून तर म्हणावे, किंवा समर्थ समर्थ करावे तरी तर समर्थ म्हणावे. मग अशा व्यक्तींनी समाजामध्ये जावं, काही समाजामध्ये विचार द्यावे आणि संपूर्ण समाजाला बदलण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं करत असताना समर्थांचं मूळचं जीवन जे आहे ते म्हणजे मुख्यत्वे हरिकथा निरूपण. आणि हा हरी म्हणजे कोण आहे समर्थांचा? तो परमेश्वरी. ज्या जगामध्ये आपण आहोत तिथे प्रत्येकामध्ये आपल्याला परमात्मा तत्वाचं दर्शन बघता आलं पाहिजे. आणि मग व्यष्टी समष्टी परमेष्टी हे समर्थांच्या जीवनाचं सूत्र आहे. हे सगळं सूत्र करताना समर्थ म्हणतात की सगळे संत म्हणून साधू यती 2 स्तरावरती जीवन जगतात. आणि तसंच तुम्हा आम्हाला साधकांना भक्तांना 2 स्तरावरती जीवन जगता आलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये त्यासाठी म्हणतात काही गलबला काही निवड ऐसा कणकीचा दावा काळ. गलबलाचा काळ म्हणजे आपल्या समाजामधला जिथे आपली रोजीरोटी, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. समाजामध्ये गेलं पाहिजे, रोजीरोटी कमावली पाहिजे, समाजामध्ये राहिलं पाहिजे. पटकून राहता येणार नाही. आपण समाजाशी आपल्याला जोडूनच गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तो कसला गलबल्याचा काळ आहे, निवांताचा काळ. याचा अर्थ काही काळ स्वतःला देणं, एकांतामध्ये बसणं. आणि काही काळ जोपर्यंत आपण एकांतामध्ये बसत नाही तोपर्यंत लोकांमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथे लोकांत याचा अर्थ शरीर लोकांमध्ये असेल पण अंतरंग मात्र एकाच तत्वाच्या चरणाशी तिथे जडलेलं असेल, ज्याला खरा लोकांत म्हणतात. तो लोकांत कसा साधावा हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि हे सगळं सांगताना समर्थांनी दासबोधाची सुरुवात केली. अत्यंत समर्थ व्यावहारिक पातळीवरती येते. वास्तवता समर्थांनी स्वीकारलेली आहे. बाकीचे संत आहेत पण समर्थ त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. पण राजकारण बाकी कोणी नाही केले. समर्थ अर्थात समर्थांचं राजकारण हे वेगळं राजकारण आहे. राजकारण नसावे पर पिढीवरती असं राजकारण समर्थांनी केले. पण समर्थ राजकारण करतात, बाकी कोणीच करत नाही. की समर्थांचं वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपणामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की जगातले सगळे लोक परमार्थ करणार नाही, ते प्रपंचच करणार आहे. आणि ते जर प्रपंच करणार असतील तर त्यांना प्रपंच करू द्यावा, म्हणून प्रपंच अवघाची सुखे करावा, ही परमार्थ वाढवावा. आणि म्हणून पूर्ण जो आहे तो प्रपंच बुडवायला ते सांगत नाही. प्रपंच करा आणि परमार्थामध्ये स्वतःचा परिपूर्णपणाने विकास करून घ्या, आत्मदर्शन करून घ्या, स्वरूपाची जाणीव करून घ्या. हे सगळं करताना काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. हे समर्थ स्पष्ट सांगतात. मग आता हे सांगताना कसं वागायचं? कारण 8व्या दशकापर्यंत तत्वज्ञान सांगून झालं, आला आला ग्रंथाचा शेवट आला हे सांगून झालं. समर्थांचा 8व्या दशकापर्यंत खरं जे सांगायचं ते सांगून झालेलं आहे. पुढचा दासबोध म्हणजे काय आहे? पहिले जे 8 दशकापर्यंतचा दासबोध आहे तो खरा दासबोध आहे, जे समर्थांना वेदांताचं चिंतनाने आपल्याला सांगायचं. पण त्यानंतर समर्थांचे जे शिष्य आहेत, हौसे नवसे गौसे सगळे आहेत. मग त्यांनी काही प्रश्न विचारले. मग पुन्हा पुन्हा तो विषय त्यांना सांगावा लागला. पहिले शिष्य बुद्धीचा कसदार होते, कारण तिथे गणास्वामी आहेत, अक्कास्वामी आहेत, कल्याण स्वामी आहेत, उद्धव स्वामी आहेत, पहिल्याबाई आहेत, सैबाई आहेत, एकापेक्षा एक बुद्धिमान आहे. पण नंतर मात्र सगळे हळूहळू वेगळे आले. आणि म्हणून मग तोच विषय पुन्हा समर्थ आपल्याला ज्याला आधुनिक भाषेमध्ये डायल्यूट करून पुन्हा पुन्हा सांगणं. याचा अर्थ एखादी गोष्ट पुन्हा असं वाटतं की काय पुन्हा पुन्हा समर्थ पंचीकरण सांगतायत आपल्याला. पण परमार्थामध्ये पुनरुक्तीला दोष नाही, कारण तुमची आणखी प्रापंचिकांची वृत्ती पुन्हा पुन्हा प्रपंचात जाते. यासाठी समर्थाने ते सांगितले. मग हे सांगताना 12च्या नंतर जे समास आहेत तेव्हा मात्र समर्थांची दृष्टी एक नक्की पक्की आहे. आणि ती पक्की दृष्टी म्हणजे समर्थांना असं म्हणायचे की ज्यांनी काही ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, संप्रदाय म्हणजे काय ते जाणून घेतलेलं आहे, सम्यक प्रधान, सम्यक म्हणजे अंतःकरणाची अत्यंत शांत स्थिती, स्वरूपाची जाण ज्याला आलेली आहे त्यांनी आता समाजामध्ये जाऊन काही काम करायचं आहे. तो समर्थांचा महंत आहे. हे सगळे समर्थांचे महंत जे 1100 मठामध्ये त्यांनी केले ती सगळे टीनेजर्स म्हणजे तरुण आहेत. मग ह्यांना त्यांनी जो केलेला बोध आहे तो बोध समर्थांनी सगळा पुढे 12व्या दशकानंतर आपल्याला येतो. आणि म्हणून छोटे छोटे समास आहेत, प्रासंगिक काही प्रश्न विचारले गेले शिष्याने आणि त्यांची उत्तरं दिलेली ती उत्तरं. या सगळ्यामध्ये
समर्थांचे दोन आवडीचे शब्द आहेत, आपल्याला माहिती आहे का? एक वैराग्य आणि दुसरं म्हणजे विवेक आहे, की जो विवेक समर्थाने कधीच सोडलेलाच नाही समर्थांचा. आणि विवेक म्हणजे बुद्धीची क्षमता. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विधात्याने बुद्धी दिलेली आहे, पण ती कशी बुद्धी दिलेली आहे? आम्ही पौराणिक ग्रंथ वाचतो, आम्ही गीता ऐकतो, आम्ही भागवत ऐकतो, आम्ही रामकथा ऐकतो, आणि रामाकडे ब्रह्मास्त्र होतं, अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं, कृष्णाकडे ब्रह्मास्त्र होतं, असं सगळं त्याच्याकडे ते होतं असं आपण म्हणतो. पण शास्त्र म्हणतं त्या विधात्याने बुद्धी नावाचं एक ब्रह्मास्त्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, पण त्या ब्रह्मास्त्राची आपल्याला विसर पडलेला आहे. हे ब्रह्मास्त्रच आहे, कारण बुद्धीचं क्षमता काय असेल तर विवेक ही त्याची क्षमता आहे. विवेकामध्ये विचार धातू आहे, म्हणजे निवडणे. काय निवडणं? आता बुद्धीमध्ये आपल्याला सांगताना सांगितलं, रामायणाचा जो उत्तर रामायणाचा भाग आहे योग वशिष्ठ, त्याच्यामध्ये स्वतः वशिष्ठ ऋषी वाल्मिकी ऋषी सांगतायत की बुद्धीमध्ये शुभ आणि अशुभ प्रवाह अखंड आपल्या वाहत असतात. आणि म्हणून धर्म काय, अधर्म काय, न्याय काय, नीती काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, या सगळ्यांना निवाडा आपल्याला करायचा आहे. आणि ही करण्याची क्षमता आपल्या बुद्धीमध्ये आहे. ती बुद्धीची जी क्षमता आहे त्याला विवेकशक्ती म्हणते. या विवेकशक्तीवरती समर्थांचा परिपूर्णपणे भर आहे. आणि तोच विवेक पुन्हा आपलं आजचं जे चिंतन आहे ती ओळी सुद्धा कशावरती आहे तर विवेक लक्षण निरूपणामध्येच ती ओळी. म्हणजे ग्रंथाच्या शेवटी सुद्धा समर्थ आपल्याला तोच विवेक सांगतात. लौकिकामधला समर्थ जेव्हा आपल्याला विवेक सांगतात, समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रंथ तर आपण अतिशय मनापासून वाचत. आमचे परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की समर्थांचा ग्रंथ समर्थांना शरण जाऊन वाचा, म्हणजे समर्थ तुमच्याशी बोलतील. आणि कुणीतरी काहीतरी लिहिलेलं असतं ते वाचतो, त्याहीपेक्षा समर्थांनी माझ्यासाठी जे सांगितलं ते अत्यंत योग्य आहे. त्यांनी जर मला काही सांगावंच वाटत असेल तर मला तो ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या जे 10 सांप्रदायिक ओव्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विवरता विशेष विशेष प्रवरावे, वाचिता विशेष असे म्हटलं नाही, लिहिता विशेष विशेष म्हटलेलं नाही. त्याचा तर ते विवरण करणे, अभ्यास करणे. 20 दशके 200 समांतर साधके पाहावे सावकाश, सावकाश बघा, अभ्यास करा असं सांगितलं. अभ्यास हा समर्थांचा पीठ आहे. आणि म्हणून समर्थ विवेकही आपल्याला 2 स्तरावरती सांगतात. पूर्ण परमार्थ सांगणारे विवेक, जाणपण निरूपणामध्ये आपल्याला उत्तम कर्म कसं करावे सांगतात. हे सगळं सांगताना समर्थांचा विवेक सुद्धा 2 प्रकारचा आहे. एक लौकिक विवेक आहे आणि पारलौकिक विवेक आहे. लौकिक विवेकामध्ये समर्थ म्हणतात विवेक या शब्दाचा फक्त विचार आहे. विवेक या शब्दाचा विचार करा म्हणजे लक्षात येईल, म्हणजे विचार करून केलेलं कर्म. जेव्हा आधी विचार आणि नंतर कर्म ते योगावरती जातं. म्हणून विचार करून केलेलं कर्म, वेळ म्हणजे वेळकाळ पाहून केलेलं कर्म, योग्य वेळेला योग्य कर्म केलं पाहिजे. आणि क म्हणजे कर्तव्यावरती आढळून केलेले कर्म. या तिन्हीचा जिथे परिपूर्ण विचार आहे त्याला समर्थ लौकिकातला विवेक असं म्हणतात. आता अशा प्रकारचा विवेक आपल्याला लौकिकामध्ये वापरायचा आहे. नाही तर समर्थ म्हणतात आम्ही पुष्कळ शिकलो, विद्या उदंडाची शिकला परंतु प्रसंगमान चुकताची गेला म्हणून तरी विद्येला पण नाही चालणार. एखाद्या आजारी माणसाला भेटायला जातो आपण, अतिशय आस्थेने गेलेलो असतो, बरं वाटावं म्हणून गेलेलो असतो, पण बोलताना काय म्हणतं औषधे घ्यायला का, आमच्या बाजूला असेच होते, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते गेले. त्याला विवेक नाही म्हणत. हा लौकिकातला विवेक नाही. लक्षात कुठे गेल्यानंतर काय बोलावं हा कुठेतरी आपल्याला विवेक समर्थ शिकवत आहे. कारण त्यावेळेला बघितलं तर जी शिक्षण पद्धती होती मास एज्युकेशन हे संतांकडे होतं आणि ते समर्थांनी केलेलं मास एज्युकेशन. आणि हे सगळं सांगताना आता आपण पारलौकिक विवेक काय आहे. आता पारलौकिक विवेक एकच आहे, तो म्हणजे ब्रह्मसत्यां जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरता. बुद्धीचा हा निर्णय होणे याला खरं विवेक म्हणतात. याच्याशिवाय दुसरा विवेकच नाही. आता हे जर आचार्य डिंबडीम करून सांगत असतील तर त्याचं सूत्र काय आहे. त्याचं सूत्र असे ब्रह्मसत्तम याचा अर्थ ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व. या 3 गोष्टी निश्चित आहेत असा तुमच्या आमच्या प्रत्येक जे दासबोधाचे अभ्यासार्थी आहेत त्यांच्या बुद्धीचा निर्णय झालाच पाहिजे. तो झाला पाहिजे की नाही, झालेला आहे की नाही
ज्याचं त्यांनी स्वतःला तपासायचं, दुसऱ्याला नाही तपासायचं. कारण परमार्थामध्ये दुसऱ्याला तपासण्यासाठी परमार्थ नाही. आणि मग आता हा जो विवेक आहे, या विवेकासाठी आपण थोडं चिंतन आता करणार आहोत, कारण या विवेकासाठी आपल्याला जायचं. आता दासबोधाचा अभ्यास करताना इथे सगळे अभ्यासार्थी आहेत. समर्थांना महंत अपेक्षित आहे. मग जेव्हा समर्थांचा महंत असा समाजामध्ये जाणार आहे, समर्थांचे विचार सांगणार आहे, तेव्हा त्याला अगदी समर्थांच्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. आणि ती बेसिक गोष्ट कोणती आहे? आचार्य विनोबा म्हणतात, समर्थ म्हटल्याबरोबर आपल्याला समर्थांची प्रस्थानं तरी डोळ्यासमोर आली पाहिजे. खूप सुंदर शब्द आहेत बरं का आचार्य विनोबांचा. विनोबांचा दासबोध मुखोद्गत होता, मनाचे श्लोक मुखोद्गत होते, आत्माराम होतात. असे विनोबा म्हणतात की समर्थ आपल्याला 3 भूमिकेमध्ये दिसतात. म्हणजे 3 त्यांचे जे तत्वज्ञान आहेत आणि हे 3 त्यांचे प्रस्थानकारी म्हणजे काय आहे? तर मनोबोध म्हणजे मनोपनिषद आहे, दासबोध म्हणजे व्यवहार उपनिषद आहे, तर आत्माराम हे स्वरूपनिषद आहे. काय सुंदर विचार आहे. उपनिषद आहे याचा अर्थ जी उपनिषद मला ब्रह्मतत्व ब्रह्माचं ज्ञान करून देणार आहे, स्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे, मी कोण आहे सांगण्याचं मला ते शिकवणार आहे, असे हे समर्थांचे ग्रंथ आहेत. इतक्या दर्जेदार उंचीचे ते ग्रंथ आहेत आणि म्हणून त्याचं अध्ययनच केलं पाहिजे. ज्या ग्रंथाचं आपण अध्ययन करणार आहोत दासबोधाचं, त्याचं नाव पण किती सुंदर आहे. गडावरचे आमचे अण्णाबुवा म्हणायचे, दासबोध शब्द आल्यानंतर पहिली लक्षात घ्या, अरे जोपर्यंत जीव दास होत नाही ना कोणाचा, तोपर्यंत त्याला बोध होणार नाही. स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवू नका, संतांच्या चरणी जा. हा हांडा तिकडे रिकामा करा, त्यांचे विचार आतमध्ये भरा, तेव्हा ते योग्य ठरेल. आणि म्हणून जीवानी दास झाल्याशिवाय त्याला बोध होत नाही. किती सुंदर विचार आहे. असे समर्थ तुम्हाला आम्हाला बोध करतात आणि तो बोध करताना ते म्हणतात की त्यांचा बोधातला इतका विलक्षण आहे, बद्धापासून सिद्धापर्यंत सगळ्यांना केलेला बोध आहे. आणि तो बोध करत असताना समर्थांचं म्हणणं जे आहे, पण आता बघतोय त्याच्या पूर्वीचं चिंतन करणार की योग्य संसार मुळीचं नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. आता हे सगळं चिंतन हे वैयक्तिक स्तरावरती आपल्याला करायचंच आहे, पण समर्थ ज्या समासामध्ये सांगतायत ते एका महंताला सांगतायत, हे विश्वायचं नाही आहे. मग जेव्हा महंताला सांगतायत तेव्हा महंत समाजामध्ये जाऊन काम करणार असतो, पण त्याच्या आधी हे सगळं तत्वज्ञान त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवलेलं असलं पाहिजे. मग संसारामुळेचं नाचका याचा अर्थ संसार म्हणजे भवसागर आहे. मुळात संसार हा शब्दामध्ये सुसरती हा धातू आहे. सुसरती म्हणजे प्रत्येक क्षण हा पुढे सरत जाणारा आहे. ज्या विश्वातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती पुढे पुढे सरत जाणारी आहे. जी जी सरत जाणारी आहे ती क्षीण होणारी आहे, म्हणजे ती जी जी साकार आहे त्याला विकार आहे, आणि विकार आहे म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे त्याला नाश नक्की आहे. मग याला किती विकार आहेत? अस्तित्व, याचा अर्थ जन्माच्या आधी आपलं अस्तित्व आहे मातेच्या उदरामध्ये, त्याच्या आधी वासना रूपाने सूक्ष्म बीज रूपाने जायते, जन्माला येणे, अस्ति जायते, वर्धते, वाढणे, विपरिणमते, काही बदल होणे, क्षीयते, क्षीण होणे, आणि मिर्यते किंवा नश्यते, नाहीसे होणे. या विश्वामधल्या प्रत्येक या 6 विकारांनी सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याला संसार म्हणतात. हे सगळं जगामध्ये जे जे बघू त्या प्रत्येकाला नाव आहे. ज्याला नाव आहे त्याला रूप आहे, जे नाव आणि रूप आहे त्याला हे 6 विकार आहेत. आणि म्हणून तो संसार कसा आहे? मुळीचं संसार, मुळीचं नासका. तो नासका आहे कारण तो शाश्वत नाही. समर्थ म्हणतात प्रपंच जरी का शाश्वत असता तरी तो आम्ही का स्वीकारलेला नसता. मी स्वीकारला नसता का मीही प्रपंच केला असतो. समर्थ सगळं म्हणतात तो शाश्वत असता तर मी केला असता, पण नक्की माहिती आहे की तो प्रपंच शाश्वत नाही. समर्थ तेव्हा संसार शब्द वापरतात ना तेव्हा जगताच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या वैयक्तिक जो आहे तो प्रपंच, ज्याला आपण म्हणतो आम्ही आणि माझं कुटुंब हे प्रपंच, असं आपण त्याला प्रपंच म्हणतो. समर्थ त्यालाही प्रपंच म्हणतो. आत्मारामामध्ये समर्थ प्रपंचाची व्याख्या करताना म्हणतात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, अंतःकरण पंच आणि पंच विषय, या 25 जणांचे आपापसातले जे व्यवहार आहेत त्याला प्रपंच म्हणतो.
हा प्रपंच समर्थांचा कोणता आणि आपला अपेक्षित असणारा प्रपंच कोणता, अगदी वेगळे आहेत लक्षात घ्या. याचा अर्थ प्रपंच समर्थांना काय अपेक्षित आहे आणि संसार करायचा असेल तर त्या संसार याचा अर्थ या भवसागरातून आपल्याला करून जायचं असेल तर हा नाच काय म्हणजे काय, याचा अर्थ यद दृष्टम तद नष्टम, जे जे मला दिसणार आहे ते ते नाहीसं होणार आहे. या बुद्धीवरती, या भूमिकेवरती आपल्याला पहिल्यांदा यावं लागेल. याचा अर्थ माझ्याकडे एक शाश्वत आहे, एक अशाश्वत आहे. माझा देह जो आहे तो अशाश्वत आहे, पण याच देहामधला देही मात्र शाश्वत आहे. माझं शरीर अशाश्वत आहे, पण या शरीरातला शरीरही मात्र शाश्वत आहे. याला जर क्षेत्र म्हटलं तर क्षेत्र अशाश्वत आहे, पण त्यातला क्षेत्रज्ञ मात्र शाश्वत आहे. इथे आत्मानात्म विवेक तुम्हाला आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून विवेक सांगताना समज 3 स्तरावरतीच सांगतात. देहाच्या बाबतीत सत्यासत्य विवेक बघा, जगताच्या बाबतीत नित्यानित्य विवेक बघा. कारण आपलं सगळं दुःख जगावरती अवलंबून आहे. कुणीतरी माझी स्तुती केली की मला फार बरं वाटतं, कुणीतरी माझी निंदा केली की मला दुःख होतं. का होतं? कारण जगातल्या सगळ्यांना तुम्ही आम्ही सत्यत्व दिलेलं आहे. माझ्या कुटुंबाला मी सत्यत्व दिलेलं आहे, माझ्या जगाला सत्यत्व दिलेलं आहे, आणि मग माझा आनंद त्यांच्यावरतीच अवलंबून आहे असं मला वाटतं. मग हे सगळे समर्थ म्हणतात प्रारब्ध योगे सकलही मिळती, तुला भोगिली किती माये बापे. अरे कोणत्या आई बापांसाठी रडशील, किती जन्मामध्ये किती आई बाप आहेत, कधीतरी विचार करतो का विचार नाही. आणि म्हणून प्रपंच मुळीचा नासता, प्रपंच तो नासताच आहे. आणि म्हणून वैयक्तिक जेव्हा आपण येतो, आपलं जे छोटं कुटुंब आहे त्याला समर्थ प्रपंच म्हणतात, आणि जो व्यापक आहे त्याला संसार म्हणतात. आणि म्हणून आता इथे समर्थ त्या महंताला सांगताय, बाबा रे आता तुझं प्रपंचामध्ये तर तू आहेस, त्या प्रपंचातली सगळी कर्तव्य कर्म तुला करायची, त्यातलं काही सुटणार नाही तुझ्याकडून. काही सांगावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. आपल्याला प्रपंच सोडायचा नाही, प्रपंचातल्या आसक्ती सोडायची. कर्म सोडायचं नाहीये, कर्मातलं कर्तृत्व सोडायचंय. कोणतीही आपली जवळची मायेची माणसं सोडायची नाहीये, पण अंतःकरणातून ममत्व मात्र नक्की सोडायचं. काय करायचं आणि काय नाही, साधकांनी कसं वागलं पाहिजे हे समर्थ आपल्याला परिपूर्णपणाने मार्गदर्शन करतात. आणि मग मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात हा संसार मुळीचा नाच आहे, याचा अर्थ माईक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही भावनिक गुंतवणूक केली तर दुःखाशिवाय तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही. मग आता भावनिक गुंतवणूक करायची कशात करायची? तुमचे परमपूज्य डॉक्टर नका श्री गुरु छान सांगतात, कधीतरी पैसे बुडणाऱ्या बँकेत ठेवतो का हो? जी बँक बुडणारी आहे त्या बुडणाऱ्या बँकेमध्ये आम्ही पैसे ठेवतो का? आम्ही बघतो कोणती बँक मला चांगलं व्याज देणार आहे. जर व्यवहारामध्ये चांगल्या व्याज देणाऱ्या बँकेमध्ये आम्ही पैसे गुंतवतो तर याच व्यवहारामध्ये माझी भावनिक गुंतवणूक मी शाश्वत तत्वात करायची की अशाश्वत तत्वात करायची. एवढा जर विचार केला तरी कळेल की शाश्वत तत्व एका परमात्म्याशिवाय दुसरं कोणतं नाही. एका आपलं जे उपास्य दैवत राम असेल, कृष्ण असेल, दत्त असेल, गणानन असेल, माझे श्री गुरु असतील, जे कोणी असेल, पण एक पंथ, एक संत, एक ग्रंथ मात्र आपल्याला यावंच. आता आपण समर्थांच्या चरणी आहोत, त्यामुळे समर्थ हेच माझे श्री गुरु आहेत. समर्थांच्या चित्रात आणि साक्षात रुद्राचा अवतार तेच आहे, मारुतीचा अवतार तेच आहे. ज्या रुद्राच्या अंतःकरणामध्ये अखंड राम आहे, आणि म्हणून समर्थांनी राम हेच त्यांचं उपास्य दैवत आहे की जो राम शस्त्रधारी आहे, शस्त्राचा वापर करायचा आहे. आम्ही शस्त्र वापरच करत नाही, बाहेर गेल्यानंतर आम्ही गप्पच बसतो, ऐकूनच घेतो. नाही सांगणार, आपल्याला कधीतरी प्रतिकार करावाच लागेल. समर्थांनी आपल्याला प्रतिकार करायला शिकवलं. 5 संतांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येईल की माऊलींची प्रतिभा अत्यंत उत्तम आहे, नामदेवांचा प्रचार उत्तम आहे, नाथांचा प्रपंच उत्तम, नामदेवांनी केलेला प्रचार उत्तम आहे, नाथांचा प्रपंच उत्तम आहे, तुकोबारायांची प्रपत्ती उत्तम आहे. पण समर्थांच्याकडे प्रपत्ती आहे, पण त्याचबरोबर प्रतिकार. समाजामध्ये मला प्रतिकार करताच आला पाहिजे. रामाने अखंड हातामध्ये गेलेलं शस्त्र आहे आणि ते शेवटपर्यंत त्यांनी सोडलेलं नाहीये. मी जर रामाची भक्त असेल, मी जर समर्थांची भक्त असेल, तर मला समाजामध्ये प्रतिकार करता आलाच पाहिजे. तो नाही करता आला तर चालेल का? आम्ही जरा परमार्थाच्या नावाने पळपुटेपणा करायला लागतो
काय होईल, त्यांचं जे काय व्हायचं ते होऊ दे, आपण कशाला त्यामध्ये पडा. आम्ही जरा प्रामाणिक आहोत, त्यामुळे आम्ही कोणाला ओरडावं का, आम्ही रागवावं का, आम्ही असा तमोगुण आमच्यामध्ये आणावा का. पण समर्थ म्हणतात नाही, आणा. समर्थाने आणलंय की नाही? समर्थाने आणलेलं आहे. वेळ प्रसंगी त्रिगुणांचा अभ्यास कशासाठी करायचा आहे? त्रिगुणांचा अभ्यास त्याच्यासाठी मला पाहिजे तेव्हा तो गुण बोलवला पाहिजे आणि त्याचं काम झाल्यानंतर त्याला बाय बाय म्हणता आलं पाहिजे. माझ्या विद्यार्थ्याने चूक केली की मला पट्टीने पटकन काढलं पाहिजे, त्यासाठी तमोगुण मागवला पाहिजे. पण नंतर त्याला गोड बोलून त्याच्यातून बाहेर काढून त्याला आत्मविश्वास देऊन स्वतःच्या पायावरती उभी करतात. म्हणजे वेळ पडेल तेव्हा मला रजोगुण वापरणं, वेळ पडेल तेव्हा तमोगुण वापरणं, वेळ पडेल तेव्हा सत्वगुण वापरणं. त्या गुणांचा वापर करता येणं याला गुणातीत होणं म्हणतात. आणि त्या गुणांचा नुसता अभ्यासच करतो, व्यवहारामध्ये काहीच करत नाही. समर्थांचा जो महंत आहे ना, त्या महंताने हे सगळं आचरणात आणलं पाहिजे असं समर्थांची अपेक्षा आहे. मग ती अपेक्षा समर्थ सांगतात की प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. याचा अर्थ प्रत्येक कर्मामध्ये मला विचार करायचा. प्रत्येक कर्म, कोणतेही कर्म असो, ते लौकिकातलं कर्म असू दे, माझं व्यवहार कर्म असू दे, माझं घरातलं एखादं कर्म असू दे, ते कर्म एका उंचीवरती जातं. समर्थांना ते अपेक्षित आहे. घरामध्ये साधं स्वयंपाक जर मी घरातली गृहिणी असेल, मी जर नोकरी करत असेल, तर नोकरी करताना माझे जे कर्म आहे ते उत्तम करणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच मी जेव्हा गृहिणी म्हणून काम करते तेव्हा ही दिलेली सेवा त्या विधात्याने मला जो गृहिणी केलं असेल तर त्यावर कुरकुर न करता, पुरुषांवरती कुरकुर न करता, त्यांची बरोबरी करता, त्यांना वेदांत पठण करण्याचा कार्यक्रम आम्ही पण वेळ म्हणणार. कशाला हट्ट पाहिजे? ह्यावर की आपण साधं पौराणिक ना, कशाला हट्ट की मी वेदच म्हणणार? गरज आहे का? स्वीकारलं पाहिजे. विधात्याने मला जे दिलं ते मला स्वीकारलं पाहिजे आणि जे कार्य मला दिले ते उत्तम केलं पाहिजे. कारण माझा केलेला स्वयंपाक रामासाठी असेल तर रामाचा नैवेद्य तिथे होईल, आणि जर रामासाठी नसेल तर संतापाने केलेलं असेल तर असं अन्न खाऊन माझ्या घरची लोक माझ्याशी बांधलेली राहतील की माझ्यापासून तुटलेली राहतील. ज्याला कुटुंब बांधता येतं त्याला समाज बांधता येतो. आज दुर्दैव असं आहे की कुटुंब तुटत चाललंय. जिथे मला कुटुंब बांधता येत नाही, काय समाजामध्ये जाऊन काम करणार? काम करू शकू का सांगा? समर्थांना अपेक्षित आहे काय? काय अपेक्षित आहे? आणि म्हणून विचाराने कर्म समर्थ सांगतायत करावं. प्रपंच अवघा सुखीची करावा, काही परमार्थ अवघा भोगावा असं करू नका. म्हणून दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. काय दिलेलं नाहीये? विधात्याने आपल्याला शरीर दिलेलं आहे आणि अंतःकरण दिलेलं आहे. शरीराने प्रपंचच करायचं आहे, शरीराने कार्य करायचं आहे आणि अंतःकरणाने परमार्थ करायचं आहे. दोन गोष्टी समांतर आहेत. दोन समांतर रेषा एकमेकांना कधी छेदत नाही का सिद्धांत. आणि गेलो ना शाळेमध्ये शिकलो ना, त्यामुळे अंतःकरणामध्ये माझं नाम चालू असेल, बाहेर काही कळेल का? काही कळणार नाही. पण आपल्याला काय झालंय, प्रपंचामध्ये सगळं दाखवायची सवय झाली, प्रदर्शन करायची सवय झाली. आणि ज्याचं प्रदर्शन करतो त्यामुळे आम्ही परमार्थाचंही प्रदर्शन करतो आणि मग खरं त्याचं दर्शन घडत नाही. दर्शन असेल तर साधन सूक्ष्म पाहिजे, अंतरंगाचं पाहिजे, बहिरंगाची गरज नाही. मग असं साधन जेव्हा समर्थ सांगताय तेव्हा समर्थ पुन्हा आपल्याला सांगताय की या जगामध्ये जायचंय, संसारामध्ये जायचं असेल तर संसार नासका हे नक्की जाणायचंय. पण जोपर्यंत मी या देहामध्ये आहे तोपर्यंत राजा जोपर्यंत आहे, राज्य करायचंय ना मला, जनता मरून झालंय का? जनता असताना राज्य केलं पाहिजे ना. तसं या देहामध्ये मी असताना माझ्या देहावरती मला राज्य करता आलं पाहिजे. ज्याचा अर्थ मला माझी सगळी इंद्रिय, माझं मन सगळं माझ्या ताब्यात असलं पाहिजे. आणि हे सगळं करताना निरडक नफरत नाही करायचं. आणि म्हणून प्रपंच पाहिजे सुवर्ण, उदंड ऐश्वर मिळवलं पाहिजे, उदंड ऐश्वर भोगलं पाहिजे, ते रामाचा प्रसाद म्हणून भोगलं पाहिजे. म्हणून प्रपंच पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. पंचीकरण म्हणजे काय ते समजून घ्या. विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, माझा देह सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि म्हणून देहाला सुद्धा समर्थ सोलीव सुख सांगतात. सोलीव सुख सांगताना
जेव्हा मी एकांतामध्ये बसते तेव्हा माझा देह मला सोडता आला पाहिजे. तो देह सोडून टाकून द्यायचा का? देतो का आम्ही? तो नाही, नाचका आहे ना, मग नाचका असेल तर त्याला मला सोडता आला पाहिजे की नाही. पण तो सोडता कोणाला येतो? समर्थांनी सवली सुख सांगितले, आम्ही वाचतो फक्त अभ्यासाला. आमच्या प्राथमिक परीक्षेला विद्यार्थी पेपर लिहिलं त्याच्यामध्ये. पण सवली सुख म्हणजे काय मला माहिती नाही. म्हणजे आता खूप छान सांगायचे, ज्याला सवली सुख देता येतं ना त्याला सवली सुख घेता येतं. खूप सुंदर सांगायचं, ज्याला सवली सुख देता येतं त्याला सवली सुख घेता येतं. आता म्हणायचं ना, घरी घरी एखादे पाहुणे येतात, आपण चाललेलो असतो बाहेर, तेव्हा आपण त्यांना म्हणतो आम्ही बाहेर चाललोय बरं का, आणि आपण पाहुण्यांची बोलवण करतो. आता म्हणायच्या बोलवणच करा, पण ती करताना कशी करा? त्यांना बोलवा. घरामधलं एखादं केळं आहे ना ते सोडा, त्याच्या चटक्या करा, त्या बशीत ठेवा, त्याच्यावरती चिमट चिमट साखर घाला, थेंबट तूप घाला आणि त्या अतिथीला द्या. पण अतिथीला जर सोलीव सुख दिलं तर तुम्हाला सोलीव सुख मिळेल. ज्याला सोलीव सुख देता येतं त्याला स्वतःचा देह सोडता येतो. आपल्याला देह सोडायचं बघा, कारण मी कोण आहे नेमकं. मी जर देह नसेल तर तो मला सोडून विचारांनी काढून फेकूनच द्यायचं. त्याचा वापर फक्त कशासाठी आहे? या जगामध्ये वापरण्यासाठीच आहे, बाकी कशासाठीच नाही. नाहीतरी तो जाणारच आहे. त्याला शरीर म्हटलंय, तो शिळ येते की शरीर आहे, एक क्षीणच होणार आहे, जाणारच एक दिवस. देह गोड नाव म्हटलं तरी दग्धनात योग्य, याचा अर्थ तो जाळून टाकायलाच योग्य. ते माझं स्वरूप आहे का? ते नाही आहे ना माझं स्वरूप. माझं स्वरूप जर जाणायचं असेल तर प्रपंच जरी नाचता असला तरी तो विवेकाने करायचा आहे. म्हणजे ते विधात्याने मला ती दिलेली सेवा आहे म्हणून करायचं आहे. नेटका करणं म्हणजे कर्तव्यावरती आरूढून करणं. आणि जेव्हा एखादं काम कर्तव्यावरती आरूढून केलं जातं तेव्हा ते अतिशय उत्तम होतं. कर्तव्यावरती आरूढ केल्यानंतर उत्तम आहे, कारण तिथे अपेक्षाच नाही. बरं, मला कोणीतरी मी केलेल्या कामाची कोणी दाद देईल, कोणी मला चांगलं म्हणेल, कोणी मला चांगलं म्हटलं पाहिजे, ही लौकिकातली आपली अपेक्षा असते की नाही. पण आता कर्म तर निष्काम केलं पाहिजे. आम्ही किती वेळा गीतेचा अभ्यास केला, गीता वाचली आणि भगवंत सांगते कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, फळाचा नाही, ते निष्काम असलं पाहिजे. मग याचा अर्थ कर्म निष्कामच असलं पाहिजे ना. विवेकी करावा नेटवा याचा अर्थ या प्रपंचातलं, या जगामध्ये जे जे काम विधात्याने आपल्याला दिलेलं आहे ते अत्यंत सगळं कौशल्यपणाला लावून आपल्याला करायचं आहे. पण ते कर्म केल्यानंतर ज्याला आपलं उपास्य दैवत आहे त्या रामाला ते समर्पित करून टाकतात. रामाने मला दिलेलं काम आहे, रामासाठी करणार आहे, रामाला समर्पित आहे, त्यामुळे रामाला तुला मला द्यायचं तर दे, नाही तर देऊ नकोस. असं जर कर्म केलं तर समर्थ म्हणतात, दासबोधात समर्थांनी सांगून ठेवलं, असा स्वतःवर एक प्रयोग करून बघा. कारण आपलं जीवन ही प्रयोगशाळा आहे अध्यात्माची. इकडे आपणच आपल्यावरती प्रयोग करायचे. आणि मग समर्थ म्हणतात असं जर कर्म केलं तर काय होईल? मी करता म्हणशील तेवढे तू कशी होशील, राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप. सगळं मिळेल ना तुला. अरे पण म्हणतं की राम करता आहे म्हणून एवढं तरी म्हणतो का आपण? यश मिळालं की माझ्या प्रयत्नाने मिळालं, अपयश झालं की देवाला माझं चांगलं बघवलं नाही, आम्ही त्याचं इतकं केलं, खरं तर आपण त्याचं काहीच करत नाही, तोच आपलं काय ते करत असतो. आपण त्याचं काय करावं, काही करताच येत नाही त्याचं आपल्याला. असो, मग विवेके करावा नेटका, नेटका करता पिका होत. पिका होणे याचा अर्थ जे काही कर्म आपण करणार आहोत, जो प्रपंच आहे, जो संसार आहे, जे आपण करणार आहोत त्या त्या ठिकाणी जिथे जिथे, मग तो आपले व्यवसाय कर्म असू दे, ते आपलं कुटुंब कर्म असू दे, ते आपलं राजकारणातलं कर्म असू दे, ते समाजकारणातलं कर्म असू दे, ते एखादं अध्यात्मातलं कर्म असू दे, त्याचं कर्तृत्व गेलेलं आहे, भोक्तृत्व गेलेलं आहे, तेव्हा त्याची आसक्ती गेली. नाही तर केल्यानंतर आपली आसक्ती जातच नाही हो. मी रोज इतकं इथे बसून इतकं सांगते, पण घरामध्ये एखादा छान पदार्थ केला आणि माझ्या पतीने मला म्हटलं की चांगला झाला नाही, आतमध्ये काय संताप होतं माझं. आता लग्न होऊन 50 वर्ष झाली तर स्वयंपाक आलाच पाहिजे, आला तर काय कौतुक आहे काय? पण तरी सुद्धा अपेक्षा काय आहे, त्यांनी मला चांगलं म्हणलं. काय म्हणावं? याचा अर्थ कर्म केलं ना की त्याची कुणीतरी दाद द्यावीशीच वाटते. हेच कर्माचं बंधन आहे, हेच आपल्याला कळत नाही.
म्हणजे कर्माचं बंधन जेव्हा सुटेल तेव्हा आपली आसक्ती जाईल, आणि आसक्ती घालवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल की माझं कर्म मी माझ्या कुटुंबियांसाठी नाही, रामासाठी करतो. रामासाठी करण्यामध्ये आनंद आहे ना, घरच्यासाठी करण्यामध्ये कुरकुर आहे की नाही आहे. आपण प्रामाणिक असू तर करू बरं का. घरी गणपती आल्यानंतर किती काम करतो हो, एरवी काम करताना किती करकर होते, आपल्याला राग येतो. पण तेच आपल्या लेकीचं लग्न असू दे, काय राग लागतो. पहाटे 4 पासून रात्री 12 पर्यंत कामाची बाई आली नाही तरी सुद्धा काम करतो. पोळी करणारी बाई आली नाही त्या दिवशी 50 पोळ्या लागतो. कधी विचार करत नाही की एवढं सामर्थ्य माझ्या आतमध्ये होतं, रोज शरीराची कुरकुर करणारी मी आज किती काम करू शकले. त्याचा अर्थ शक्तीचा साठा सुद्धा माझ्या आतमध्ये आहे, पण ते सुद्धा मला कळत नाही. आम्ही गडीमध्ये जायला फक्त प्रार्थना म्हणणार, काय स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मध्ये शक्ती, सत्य लागत सारे या जगात पुरते अमृत भक्ती. पण त्या शक्तीचा साठाही माझ्याच मध्ये आहे, ज्ञानाचा साठाही माझ्याच मध्ये आहे. दोन्हीची जागा मूलाधार चक्र इथेच आहे, म्हणून दोघांनाही मला जागृत करायचंच आहे. मग आता हे सगळं समर्थ सांगतायत, हे जर करायचं असेल तर मला अनासक्ती आली पाहिजे की नाही. माझं कर्म तर उत्तम करायचं आहे, पण त्या फळाविषयी मला अनासक्ती आली पाहिजे. आणि जेव्हा अशी अनासक्ती येईल मग तो लेखका करिता पिका म्हणेल, त्याचा अर्थ अनासक्त वृत्तीने मला कर्म करता आलं पाहिजे. हे जितकं अनासक्त वृत्ती, हळूहळू आपली वृत्ती आपल्याला काढून घेता आली पाहिजे. एकदम नाही जमणार. परमार्थ तर सोपा नाहीच, नक्की तो सोपा नाही. आपल्याला किती वाटलं की माया आहे, ती माया म्हणजे काय, तिचे तडाखे आहेत, ते त्यातून आम्ही बाहेर पडू, इतकं सोपं नाही. इतकं सोपं असतं तर संतांनी टावर पडून पुन्हा पुन्हा कशाला सांगितलं असतं आपल्याला. कारण आपण पुन्हा पुन्हा पतीत होणार आहोत, आपल्याला कळतही नाही. म्हणून निदान समर्थ म्हणतात बाकी काही नाही तर बागाड नाम तरी घे, नाम घेता घेता तरी कर्म कर, म्हणजे तरी निदान तुझं ते करतो तू हळूहळू जाईल. आता ते टावर पडून सांगतात, पण आम्ही तेही करत नाही. लक्षात येईल की जे सांगितलेलं आहे ना ते आपण करतच नाही. बरेच वेळेला आपण शब्दांचा अभ्यास करतो, पण शब्दाच्या अर्थाकडे जाऊन ते आपल्या अंतःकरणामध्ये रुजवत नाही. समर्थ पुढे म्हणताय की जे त्या संसाराचा विचार आपल्याला करायचा, जो नासका आहे, तो नासका असणारा असा जो संसार आहे, त्या नासक्या संसाराचं जेव्हा तो संसार होईचा नासका विवेक करावा नाही, एकदा पिका होत जातो. आणि एकदा तो पिका झाला ना, आणि पिका झाला याचा अर्थ या जगामध्ये माझ्या देहासकट सगळं जे आहे ते वाईट आहे आणि नाशिवंत, एवढं मला कळतं. तर ते नाशिवंत आहे मला कळलं पाहिजे, कारण ती माया आहे. जे दिसणारं जग आहे ते कसं आहे, रज्जूवरच्या सर्पाप्रमाणे अधिष्ठान रूपाने आहे, हे मला कधीतरी कळलं पाहिजे. आता त्या रज्जूवरच्या सर्पाला मारण्यासाठी मी कोणता बंदूक आणायची आहे, मी कोणती तलवार आणायची आहे. तिथे तलवारीचा उपयोग नाही, तिथे बंदुकीचा उपयोग नाही. तिथे एकच गोष्ट आहे ती म्हणजे जाग किंवा सत्यदर्शन. ज्या क्षणी मला सत्यदर्शन होईल त्या क्षणी मला समजून जाणार. आणि म्हणून पूर्ण संसार, संपूर्ण जग आपल्या देहासकट, आपल्या कुटुंबासकट, आपल्या या विश्वाचा सगळा जे आहे हे सगळं नाशिवंत आहे, हे एक दिवस जाणार आहे. एवढे समर्थांना पहिल्या चरणामध्ये सांगायचंय. ह्याला समर्थ म्हणतात संसार मुळीचा नासका. नासका म्हणजे तो कालाने बंदिस्त आहे, तो काल परिच्छिन्न आहे, तो देश परिच्छिन्न आहे. त्याने थोडीशी जागा व्यापली. आता शब्द काही वापरला शांत, तो अनंत नाहीये, शांत आहे. याचा अर्थ अत्यंत मर्यादित तो आहे आणि म्हणून तो नासका आहे. म्हणून तो विवेकाने करायचा आहे, विचारपूर्वक करायचा आहे. आणि मग या ठिकाणी नेमकं जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अंतरंगाच्या विवेकाच्या सहाय्याने आपल्याला शाश्वत तत्वाचा जर वेध घेतला तर हा संपूर्ण जो आपला प्रपंच आहे, जो संसार आहे, तो आनंदाचा होऊ शकतो. मग तो मूळ व्हायचा असेल तर त्याचं सत्य स्वरूप आपल्याला बघता आलं पाहिजे. मग सत्याकडे नजर ठेवून जर आपण कार्य करत असू तर सत्य किंवा अमृत तत्वाकडे नजर ठेवून जर आम्ही कार्य करत असू तर आम्हाला अमृत तत्वाची प्राप्ती होईल की नाही.
फार सगळ्या संतांनी सांगितलंय, तत्वज्ञान पुष्कळ सांगितलंय. समर्थांनी या ठिकाणी सगळं आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. आणि समर्थ या ठिकाणी त्या म्हणून त्याला सांगते, बाबा रे आता तुला समाजामध्ये काम करायचं, काय काय करशील बघ. एक तर तुझ्यामध्ये तू सगळे सद्गुण तुझ्यामध्ये बांधून घेतले पाहिजे, म्हणजे उत्तम गुण तुझ्यामध्ये आले पाहिजे. याचा अर्थ उत्तम गुण माझ्यामध्ये येणं. जबाबदारी कोणाची? कोणाची जबाबदारी? आपली. याला प्रथम पुरुषी परमार्थ म्हणतात. आता उत्तम गुण आणायचे असतील तर आपल्या सामर्थ्याने ते येतात का हो? मी म्हटलं की मी अतिशय लहानासाठी उत्तम गुण सर्व गुणांनी उत्तम होणार आहे आणि मी प्रयत्न करायला लागले. त्याचा परिणाम काय होईल? आम्ही इतिहासामध्ये एक कथा ऐकली आपल्या पौराणिकामध्ये, ती म्हणजे कोणी त्रिशंकू स्वतःच्या सामर्थ्याने उत्तम सदाचारी होण्याचा प्रयत्न केला. काय झालं? त्रिशंकू झाला, वरेने आणि खालीने. आपल्याकडे आता समर्थ काय म्हणतात? काहीच करू नका, अगदी सोपं काय करा, त्यापेक्षा माझा राम म्हणजे कोण आहे? तो सगळ्यांचा गुरु आहे. आणि म्हणून एक ते शाश्वत तत्व, सद्गुरु तत्व मान्य करा, जे निरंजन आहे, जे निष्कलंक आहे, जे निर्दोष आहे. अशा त्या निर्दोष निष्कलंक अशा तत्वापाशी हे मस्तक ठेवा. म्हणजे त्याचा एका दिवशी संकल्प होऊनच जाईल की तो जसा निर्दोष आहे ना, तसा त्याच्या कृपा प्रसादाने तुम्ही आम्ही निर्दोष होऊ. सद्गुरूंच्या चरणी कशासाठी जायचं? यांच्यासाठी. मी निर्दोष होण्यासाठी, माझ्या सामर्थ्याने मी नाहीच होणार आहे ते लक्षात घ्या. कितीही सामर्थ्य वापरलं मी की मी निर्दोष होईल, मी निरंजन तत्वाची अनुभूती घेईन, मी अमृत तत्वाची प्राप्ती करणे शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला संतांच्या चरणी जावं लागेल. म्हणून ही तत्व, आता ह्या तत्वाच्या चरणी जाताना तर ते शाश्वत तत्व आहे, ते स्वीकारा. आणि मग ते स्वीकारल्यानंतर ते तत्व बघून कार्य करणार. मग याच्यासाठी अगदी साधारण म्हणत की तुम्हाला उत्तम गुण आले पाहिजे, अखंड धारणा केली पाहिजे, अखंड विचार केला पाहिजे. राजकारण म्हणजे समर्थ राजकारण नाही करायचं सांगत बरं का. समर्थ राजकारण शब्द बरेच वेळेला चातुर्य अशा बघ. दासबोध जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक जाणपण निरूपणामध्ये समर्थाने एक दृष्टांत दिला. त्या दृष्टांतामध्ये दोन भाऊ आहेत, एक मोठा भाऊ आहे, एक छोटा भाऊ. एक अगदीच निजामा बसलेला, एक भरपूर व्याप करतो. ज्याने व्याप केला त्याला पुष्कळ वैभव मिळालं, ज्याने काहीच व्याप नाही केला त्याला काहीच मिळालेलं. चालेल का असं करून? ज्याचा व्याप केला पाहिजे, वैभव मिळवलं पाहिजे, वैभव उपभोगलं पाहिजे, हे सगळं समर्थांना मान्य करतात. पण हे सगळं वैभव कोणाचं आहे? त्या रामाचं असं. त्याचं म्हणून तुम्ही उपभोगा तर तुम्हाला ते बाजणार नाही. पण त्याचं म्हणून उपभोगण्यासाठी जर या स्थितीपर्यंत आपल्याला यायचं असेल तर त्याचं स्वरूप आपण कोणाकडे जाणार? ते तरी आपल्याला संतांकडे आणि सद्गुरूंकडे मिळणार की नाही? ते आपल्याला ग्रंथातून मिळेल का? ग्रंथातून असलेले विचार आपल्याला समजून घेण्याचे सामर्थ्य आहे का? पण ग्रंथ शेवटी जड आहे हो. ज्ञानाचा प्रवास जडाकडून नाहीये, तो चैतन्याकडून चैतन्याकडे. म्हणून आम्ही पोरांना शाळेत झालो, नाही तर घरी दिली असतं ती गाडी. शिका की गाडीवरून. गाडीवरून का नाही शिकत? कारण ज्ञानाचा प्रवास चैतन्याकडून चैतन्याकडे जातो. मग विश्वनिर्मिती तेव्हा झाली तेव्हा काय? वेद म्हणतो तेव्हा पहिल्यांदा वृक्ष होते, तो चैतन्याचा पहिला आविष्कार होता. आणि मग बोधी वृक्षाखाली संतांना ज्ञान होतं. पण ते चैतन्याच्या खाली, जडाच्या खाली नाही. आता आपला सगळ्यांचे संबंध कोणाशी आहे? या मोबाईलची अखंड जड आहे, लक्षात घ्या. तो जडाशीच आम्ही संबंध ठेवलाय. जोपर्यंत जडाशी संबंध आहे बुद्धी जड राहणार. आमच्या घरातला देव मूर्ती म्हणून जर आम्ही पूजा केली तर बुद्धी जडच राहणार आहे. म्हणून एवढी तरी समर्थ म्हणतात की ज्या देवतांची उपासना करताय तेव्हा त्याचं स्वरूप जाणून घ्या. आणि ते देव म्हणजे माझ्या घरातलं देव हे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असा बुद्धीचा निर्णय करा आणि त्याची उपासना करा. त्याला समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय. उपासनेने निराश्रय उदंड केले तरी जय प्राप्त नाही. काय बुद्धीची मशागत समर्थ सांगतात. प्रपंचाकडे बघताना मला काय प्रकाराने चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून कर्म करायचं आहे, उपासना करायची आहे, हे सगळं समर्थ आपल्याला सांगताय. आणि सगळं करताना पुन्हा म्हणताय की चातुर्य असलं पाहिजे. हे चातुर्य असताना समर्थांनी शब्द वापरले, चातुर्य निरूपण महंतांनी केलं पाहिजे. म्हणजे काय? ज्याचा अर्थ आपण जर दासबोध अभ्यासार्थी असू, आता नियमांनी सांगितलं ही सभास्थळ नाही,
समर्थांच्या सभास्तवनेमध्ये परमार्थाचं चिंतन, लौकिकाचं चिंतन आणि आपल्याला जे कळलेलं आहे ते इतरांना सांगणं हे सगळं येतं, म्हणजे निरूपण पण येतं. याचा अर्थ त्या महंतांनी निरूपण केलं पाहिजे. याचा अर्थ हे जितके दासबोध अभ्यास सांगते ते लक्षात ठेवायचं, आपल्याला जे माहिती आहे ना ते कुणाला तरी सांगायचं. आता म्हणायच्या तेव्हा अक्का सर्व होते या पदाच्या सुरुवातीला, नंतर अक्काने दासबोध सफल सुरू केलं. मग आता म्हणायचे सगळे विद्यार्थी म्हणायचे जे येतात अभ्यासासाठी ना, आमचं घरी अक्का कोणी ऐकतच नाही हो, आमची पोरं आमचं ऐकत नाही, आमची नातवंड आमचं ऐकत नाही, सगळ्यांचीच तक्रार. आता शांतपणे म्हणायच्या पोरं ऐकू दे नको, नातवंड ऐकू दे नको. तुम्हाला माहिती आहे ना समर्थ काय म्हणतात, जे जे आपण असं ठरले ते इतर असं सांगावे, छाने करून सोडावे. बरोबर त्याच्यानं तुम्ही सांगा, माहीत असताना न सांगणं हे शास्त्राच्या विरोधात आहे, निषिद्ध कर्म आहे. तुम्ही सांगा, ऐकलं नाही तर त्यांचं पाप त्यांच्याबरोबर, पण मला माहीत असताना सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मग आता हे जर कर्तव्य असेल तर समर्थांचे विचार समजून घेणं कर्तव्य आहे की नाही? म्हणजे कर्तव्य आहे ते दुसऱ्यांना सांगणं कर्तव्य आहे की नाही? आता ते सांगणं कर्तव्य असेल तर मला महत्व समर्थांना हे अपेक्षित आहे. समर्थांना या समासामध्ये मी महंत होऊन समर्थांनी जे विचार मला दिलेले आहेत ते विचार मी सगळ्यांना सांगणं अपेक्षित आहे समर्थांना. आणि म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगताय की ज्ञानमार्ग काय आहे, त्याचं उत्तम आकलन असलं पाहिजे. आणि मग एवढंच त्यांना जेव्हा ज्ञानमार्ग उत्तम समजून घ्यायचं असेल तर ज्ञान इथेच कसं होतं, ज्ञान सन्मुख आपण केव्हा होतो, जेव्हा आपल्या चित्ताची शुद्धी झाली. मग चित्ताच्या शुद्धीसाठी मला पुन्हा शुद्ध कर्म केलं पाहिजे. शुद्ध कर्म याचा अर्थ माझं कर्म निष्काम असलं पाहिजे, नुसतं निष्काम कर्म नाही, ते ईश्वरार्पण असलं पाहिजे. किती बंधन आहेत आता सांगा बरं. म्हणजे मला माझ्या प्रपंचाचा निराश करायचा आहे, माझा प्रपंच माईक आहे हे मला समजून घ्यायचं आहे, माझा प्रपंच म्हणजे रज्जूवरचा सर्प हे मला समजून घ्यायचं आहे, माझा देह सुद्धा रज्जूवरच्या सर्पासारखाच आहे हे मला समजून घ्यायचं आहे. पण हे समजून घ्यायचं असेल तर माझी कर्म किती शुद्ध असली पाहिजे. शुद्ध करण्याशिवाय चित्त शुद्ध नाही, चित्तशुद्धीशिवाय शुद्ध उपासना म्हणजे निष्काम उपासना नाही. आणि जोपर्यंत निष्काम उपासना होत नाही तोपर्यंत चित्त चैतन्याला ग्रहण करू शकतो. चित्ताला चैतन्य ही स्वरूप हे जाणून घ्यायचं असेल तर चित्ताची अत्यंतिक एकाग्रता पाहिजे, विक्षेप अंतःकरणातून परिपूर्णपणाने गेला पाहिजे. आणि आपला तो विक्षेप जाता जात नाही, आणि विक्षेप जाता जात नसेल तर आता मग पुढे पराचा कसा काय करायचा. आता प्रपंच हा संसार नाश काय, विवेकाने नेटका करायचा आहे, याचा अर्थ कर्तव्यावरती अवलंबून करायचा आहे, तो पिका करायचा आहे म्हणजे मला अनासक्त व्हायचंय. मग आता अनासक्त व्हायचं असेल तर एखादं काहीतरी प्रक्रिया बघू, एखादी ज्ञानाची तरी प्रक्रिया बघू, नाहीतर भक्तीची तरी प्रक्रिया बघू की जी अत्यंत सोपी असेल, की ज्या सोप्या प्रक्रियेने मला या गोष्टी अत्यंत सगळ्या अनुकूल होऊन जातील. जगताचं मिथ्यत्वही कळून जाईल, ब्रह्माचं सत्यत्वही कळून जाईल. मी ब्रह्म आहे म्हणजे मीही सत्य आहे, मीही सनातन आहे हेही मला कळून जाईल. साधं आहे, अगदी बाकी काही नाही कळलं तरी हरकत नाही, पण रोजचा एक अनुभव तरी आपण आपल्या रोज चिंतन करावं. झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण झोपतो काय त्या झोपेच्या अंतिम क्षणी प्रक्रिया होते काहीतरी कळतं का? मी आता झोपायचंय म्हणून झोपायचा प्रयत्न केला तर झोप लागते का? कधी लागते ते कळतं का? कधी उठतो ते कळतं का? आणि जेव्हा मी सुषुप्ती दशेमध्ये गेलेलो असतो किंवा गेलेले असते तेव्हा सगळं विश्व लयाला गेलेलं असतं. याचा अर्थ विश्वाला इथे काय नसतं, अस्तित्वच नसतं. पण जेव्हा मी सुषुप्तीतून जागी होते, जागृत अवस्थेमध्ये येते, तेव्हा पहिल्यांदा ह्या विश्व मला दिसायला लागतं. त्याचा अर्थ विश्वाचं प्रकाशन करणारा कोण आहे? विश्वाचं प्रकाशन करणारा कोण आहे? रोज अनुभव आहे, रोज विश्व लयाला जातं. झोपेमध्ये विश्वाला अस्तित्वच नसतं. माझा प्रपंच नाही, माझी पोरं नाही, माझा नवरा नाही, नवे माझा देह नाही, मी तिथे स्त्री नाही, मी तिथे मठ नाही, मी तिथे शिकलेली नाही, काही नाही, तिथे माझंच अस्तित्व नाही आहे. लक्षात आहे, रोज अनुभव आहे ना. देहाशिवाय मी आहे असा माझा रोजचा अनुभव आहे. पण तरी सुद्धा कंठ रवानी समर्थ म्हणतायत की जाणून घ्या
की अरे बाबा स्वतः तुझं स्वरूप काय आहे, तू चैतन्याने युक्त आहे, तरी सुद्धा पटतच नाही. मी देह आहे पटत, हे पटत, पण मी देह नाही हे पटत काय सांगतो बरं. ते पटलं असतं तर समर्थाने एवढं सांगावं लागलं असतं का आपल्याला. समर्थ कशासाठी सांगताय की बाबा जाणून घे कधीतरी, बाबा तुझं स्वरूप तरी जाणून घे. रोजचा अनुभव आहे, रोज स्वप्न बघतोस, स्वप्न बघताना कधीतरी तर चिंतन कर, त्याची मीमांसा कर की जे स्वप्नामध्ये बघितलं तिथे काय होतं. जे बघितलास, मोठा समुद्र बघितलास, मोठा डोंगर बघितलास, तू गेलास का डोंगरापाशी? काय एवढा मोठा डोंगर आणि मोठा सागर तुझ्या डोळ्यामध्ये आला? कोणी घेतली अनुभूती? एका तरी इंद्रियांची गरज होती का? याचा अर्थ एक मोठी गंधर्व सृष्टी, 14 सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? त्यातली एक गंधर्व सृष्टी आहे, त्या गंधर्व सृष्टीचा निर्माता कोण आहे? तोही मीच आहे. माझ्या वासनांनी, खोट्या मीनी निर्माण केलेली ती गंधर्व सृष्टी आहे. हे जेव्हा कळेल, आणि म्हणून चारही अवस्थांमधून कधीतरी समजून घेतलं पाहिजे ना की मी कुठं कुठं आहे. आणि मी या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल, खऱ्या अर्थाने जर स्वरूपापर्यंत जायचं असेल, तर एक तर स्वरूपाचं चिंतन करा, ज्ञान मार्ग घ्या, विहंग मार्ग घ्या. मग माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय ते तर जाणून घ्या. मग सद्गुरूंकडे जा, पण ते अवघड आहे. पण सद्गुरूंकडे जाताना सगुण रूपामध्ये आहे. मग सगुण रूपामध्ये असल्यानंतर हे ब्रह्म असेलच का, हे आत्मज्ञानी असेलच का, हे खरं ज्ञानी असतील का, शंका किती मनामध्ये हो. म्हणजे ज्ञानाचा मार्ग बंदच झाला की नाही माझ्यासाठी, बंद झाला. लक्षात घ्या, ज्या क्षणी शंका आली ज्ञानाला बंद झाला. मग आता समर्थ म्हणतात जा बाबा नामाच्या सह्याने कधी जा, नामाच्या सह्याने जा, घे अखंड नाम, अखंड वृत्ती नामाकार राहू दे. मग राम म्हणत तरी काम कर, राम बोलता बोलताना काम कर, काम करताना राम म्हण, येता जाताना राम म्हण, झोपेमध्ये नाम म्हण, जे काही करते तेव्हा नाम म्हण. जेणेकरून केलेलं कर्म जगामध्ये आहे, करता तू आहे, त्याच्यामध्ये जर नाम बसवलं तर निदान त्या कामाचं कर्माचा लेप नामाच्या नामीला लागेल आणि तू त्याच्यापासून मोकळा होशील. हे तरी समजून घे, ह्या प्रक्रिया तरी समजून घे. आता भक्तीची सुद्धा प्रक्रिया सर्व समजणाऱ्या बुद्धीतच पाहिजे. लक्षात येईल की मी नाम घेतल्यानंतर काय संतांचे आपल्याला उपकार आहे. समर्थ म्हणतात अखंड राम म्हणा, अखंड राम म्हणा. जे वैखरीने राम म्हणत असेल तेव्हा वैखरी ही माझी अन्नमय कोशाचं आहे. लक्षात, जो राम शब्द मी म्हणते, तो राम शब्द म्हणजे काय आहे? तो शब्द आहे, तो आकाशाचा गुण असला तरी सुद्धा वायू स्वरूप आहे. कारण शब्द म्हणजे नाभीपासून येणारा वायूच नाही का, की जो मुखामध्ये आदळतो आणि शब्द तयार होतो. जरा भाषाशास्त्राचा अभ्यास करा. 8 ठिकाणी मुखामध्ये शब्द आदळला की शब्द निर्माण होतो. की जेव्हा मी राम म्हणते तेव्हा प्राण तिथे आहेतच ना. याचा अर्थ जितका अन्नमय कोश आहे तितका प्राणमय कोश पण आहे. नाम घ्यायचं, पुष्कळ नाम आहेत, पण मी रामाचं घ्यायचं, कृष्णाचं घ्यायचं, देवाचं घ्यायचं, शिवाचं घ्यायचं, दत्ताचं घ्यायचं. हे संकल्प विकल्प करणारा कोण? मन आहे. मनाने तर पहिल्यांदा चिंतन केलं म्हणून मनोमय कोश तिथे आहेत. मग माझ्याच बुद्धीने निर्णय दिला बाबा आता काय घे, रामाचं नाव घे, रामाचं नाव घे असं माझ्याच बुद्धीने सांगितलं. ज्याचा अर्थ जेव्हा मी राम म्हणते तेव्हा तिथे विज्ञानाने कोश आहेच. आणि राम म्हटल्यानंतर राम अत्यंत सच्चिदानंद घन आहे. तो सच्चिदानंद घन असणारा राम जेव्हा मी म्हणते तेव्हा रामामध्ये राम विषय निरपेक्ष आनंद, त्याचं अस्तित्व, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान आणि विषय निरपेक्ष आनंद हे त्या रामाचं स्वरूप आहे. आणि म्हणून जेव्हा मी राम म्हणते तेव्हा चित्तामध्ये वृत्ती रामाकार असते. जी वृत्ती रामाकार असते तीच ब्रह्माकार असते. तिथे प्रपंच नसतोच. आणि म्हणून अंतःकरणाची जी स्थिती आहे ती ब्रह्माकार झालेली असते. हे सुद्धा आम्हाला कळत नाही. म्हणजे जेव्हा मी राम म्हणते तेव्हा माझे 5ही कोशामध्ये काय असतं? फक्त राम असतो. कळतं का? काय घडत असेल लक्षात घ्या. तरी महाराज म्हणतात जे बैठा तर भारी नाही, भारी आहे तो मै नाही. आता इथे जर राम असेल तर तिथे मी आहे का? झालं माझं, जिथे माझं काम झालंच आहे. राम म्हणता म्हणता तरी स्वतःच आयुष्याचं काय करून घ्या, कल्याण करून घ्या. किती सोपं सांगितले समर्थाने.
याचा अर्थ प्रपंचाचं नित्यत्व ज्या क्षणी मला कळेल तेव्हा माझी भावनिक गुंतवणूक एका रामामध्ये केली आणि अखंड त्या रामाच्या नामामध्ये जर मी राहिले तर त्या रामाच्या नामामध्ये राहिल्यामुळे तो राम, त्या रामाच्या नामाची तितकी कृपा होते की रामाची कृपा झाल्यानंतर हा भवसागर करूनच जाता येतो. आणि तो करूनच जाताना कसा करून जातात, खूप छान समर्थ म्हणतात. 4 वाणी आहेत बरं का. 4 वाणीच्या साह्याने आपला उलटा प्रवास नक्की मिळतो. वैखरीपासून मध्यमेपर्यंत, मग पश्चंतीपर्यंत आणि मग परेपर्यंत. शास्त्राने आता सुंदर विचार म्हणतात. शास्त्र म्हणतं की थोडा विचार करा. वैखरीने जर अखंड भगवंताचं नाम घेतलं तर मग देह, जगत या सगळ्यामध्ये चित्तच जाणार नाही. मग नामरूपाचा बाज हळूहळू होईल आणि मग सच्चिदानंद घन परमात्मा काय येते आपल्याला कळायला लागेल. म्हणून वैखरीने नाम घेतलं की भवसागर आटवायचा कसा हे सामर्थ्य साधकाच्या, भक्ताच्या, नामधारकाला प्राप्त होतं. त्याच्यासाठी कोणतं नाम घ्यायचं, वैखरीचं. पुढे म्हटलं मध्यमेचं नाम. ते नाम जर मध्यमेने घेतलं कंठाच्या माध्यमातून, मध्यमेने जेव्हा नाम घेतो तेव्हा असं म्हटलं जातं की भवसागरद्वारे तो काय होतो, तो पार केला जातो. ज्याचा अर्थ हे संसाराचं मिथ्यत्व जाणलं जातं. आणि जेव्हा मिथ्यत्व जाणलं जातं तेव्हा तो रज्जू एकदा कळलं की त्या सर्पाची भीती वाटत नाही. मग तो रज्जू असायचा का असू दे, सर्प असायचा असू दे, तो मला काही त्रास देत नाही. याचा अर्थ माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला सुख दिलं तरी त्याचाही मला त्रास होत नाही, दुःख दिलं त्याचाही त्रास होत. भवसागर आटला गेला. 3ऱ्या वाणीमध्ये पश्चंतीमध्ये जिथे सगळे योगी आहेत, पश्चंती याचा अर्थ ते चर्मचक्षुनी पाहते, ज्ञानचक्षुनी पाहतात. इथे पाठीमागचा दिवा, रंगमंचाच्या दिव्यावरती जसे सगळे येतात आणि काय काय आपली कला साजरी करतात, तो दिवा जितका साक्षी आहे तितकंच पश्चंतीचं नाम योगी त्या अवस्थेमध्ये असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट त्रयस्थपणे पाहू शकतात. आणि म्हणून जेव्हा नाम पश्चंतीमध्ये जातं तेव्हा शास्त्र म्हणतं भवसागर काय होतो, आटला जातो. एकीकडे भवसागर पार करण्याची क्षमता येते, एकीकडे भवसागर पार होतो. पश्चंतीमध्ये नाम गेल्यानंतर भवसागर आटला जातो. ज्याला माऊली म्हणते एकची लीला करले, जे सर्व भावे मध्ये भजले तर या ऐलित थडी सरले मायाजाळ. मायाजाळ आटून गेलं आता अखंडामध्ये. आणि जेव्हा नाम परेमध्ये जातो तेव्हा भवसागराचं रूपांतर आनंद सागरामध्ये होतं. त्याला तुकाराम म्हणतात आनंदाचे डोही लागण्याचं. माऊली म्हणतात आनंदुरे याची आनंदुरे सकाळी अभ्येत तरी अवघा पडणार. बस नामाच्या सह्याने तिथपर्यंत जाता आलं की नाही. त्याचा अर्थ माझ्या देहापासून, माझ्या प्रपंचापासून त्या विश्वापर्यंत संसारामुळीचं नासका विवेक विचारांनी करायचा नेटका. ज्याचा अर्थ त्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय. पंचमहाभूतांना हळूहळू सोलायला शिकायचंय. पंचविचारांनी संपूर्ण अखंड चिंतन आहे. आणि म्हणून गाडीमध्ये नोकरीला जातो काय रिकामे बसलेलं चिंतन करावं. एकत्र दिसतं ना हिरवा, हिरवी सगळी झाडं पाण्यामध्ये आलेली दिसतात. विचारा झाडं दिसत आहे त्याचं काय. आता म्हणजे चिंतनच करा. जेवायला बसला चिंतन करा. पोळी खाताना पोळी कसले गव्हाचे, लोक कुठला शेतात आले. शेताला कोणाचा आधार आहे मातीचा, मातीला कोणाचा आधार आहे जलाचा, जलाला कोणाचा आहे तेजाचा, तेजाला कोणाचा आहे वायूचा, वायूला कोणाचा आहे आकाश, आकाशाला कोणाचं ब्रह्म. कणाचं चिंतन. भात बघितलं असं चिंतन करा, पोळी बघितलं असं चिंतन करा, रस्त्यावरच्या गोष्टी बघितल्या तसं चिंतन करा. त्याला म्हटलंय विवेके करा. प्रपंच मुळीचा नाचता विवेके करावा नेटका. नेटका करता पिका होतच जातो. आणि टीका होत झाल्यानंतर जेव्हा रामाचा म्हणून प्रपंच करतो तेव्हा आनंदाशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून समर्थाने तेच अपेक्षित आहे. म्हणून सगळं करणे जगदीशाचे कवित्वाची काय मनुष्याचे ऐसा अप्रमाण बोलण्याचे कार्य झाले समर्थ. समर्थ रामाला समर्थ म्हणायचे. रामाच्याकडे गेल्यानंतर समर्थ रामरूपच झाले. आणि म्हणून रामाचा दास रामदास म्हणता म्हणता स्वतः समर्थ होऊन गेले. आणि म्हणून महंतांनी कसं वागावं. महंतांनी महंतच वागायला पाहिजे. महंत होण्यासाठी समाजामध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी, सत्वगुणांचे रुजार भिजवण्यासाठी, सदाचार वाढवण्यासाठी, समाज वस्त्र
उत्तम माणसांनी विणण्यासाठी समर्थांनी मानव घडवण्याचं कार्य केले आणि तेच महंतांनी करावं असं अपेक्षित आहे आणि ते कशा प्रकाराने करावं त्याचं चिंतन केलेलं सगळं चिंतन समर्थांच्या चरणी समर्पित करते. देवाणीला विराम देते. बरोबर पाहुण्या थांबते. हरिओम. जय जय